दर्यापूर तालुक्यातील कार्यरत असलेल्या महाराष्ट्र मंदिर महासंघाने देवस्थानांना दान किंवा खरेदीद्वारे मिळणाऱ्या जमिनीचे हस्तांतरण व्यवहारावर आकारले जाणारे मुद्रांक आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात महासंघाच्या प्रतिनिधींनी तहसीलदार डॉक्टर रवींद्र कांडजे यांना संयुक्तपणे निवेदन सादर केले। संस्थेचे विश्वस्त संजय भारसाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले, ज्यात सहकारी संस्थांप्रमाणे मंदिरांनाही या शुल्कातून सूट देण्याची विनंती करण्यात आली आहे। देवस्थानांना दान रूपाने मिळालेल्या किंवा खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण व्यवहारावरील मुद्रांक, नोंदणी शुल्क आणि इतर सर्व प्रकारचे शुल्क व कर पूर्णपणे माफ करावे। महाराष्ट्र मंदिर महासंघ जो 2023 पासून कार्यरत आहे आणि 15हून अधिक मंदिरे त्यांच्याशी जोडली गेली आहेत। मंदिराचे संघटन, सुव्यवस्थापन आणि संस्कृती रक्षणाचे कार्य करतो। दर्यापूर तालुक्यातील सार्वजनिक मंदिर संस्थानांतर्फे हे निवेदन देण्यात आले असून मारुती विठ्ठल धर्माला संस्थान गणेशपूर, रामचंद्र संस्थान पिंपळोद, ओंकारेश्वर मंदिर दर्यापूर, आशा मनीषा माता देवस्थान मंदिर, गणेश लक्ष्मी मंदिर बनोसा, श्री काळेश्वर महादेव संस्थान भुजवाडा आणि श्री शंकर आणि रामचंद्र संस्थान बाभळी यासह अनेक मंदिरांच्या विश्वस्तांचा यात समावेश होता। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।